अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर त्यासाठी गरज आहे प्रत्येक क्षण हसत जगण्याची. आणि त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, मॅडनेसच्या कॉलेजचा प्रिन्सिपल समीर चौघुले आणि मॅडनेसच्या नर्सरीची आया शिवाली परब हे दोघे आज मिळून इथे सभ्य विनोदांचा पाईक असणाऱ्या निमिष कुलकर्णीची शाळा घेणार आहेत. बघा तिथे काय धमाल घडतीये. तिघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कोण रे? कोण आहे? बाबा मी शिवाली. बाळा तू एवढ्या जोरात का ओरडलीस? बाबा मी ते कोडं सोडवते ना तर मी अचानक एक्साइट झाले आणि बाळा बेड मिळत नाहीयेत बाहेर, जरा सावकाश. बाबा मला ना कोडं सोडत नाहीये. बोल ना बाळा, बोल ना बाळा. बघा, 2 अक्षरी जंगली श्वापद. पहिलं अक्षर आहे ची. चिग. चीग नसतं, वाघ असतो तो बाबा. वाघ असतो ना. जिराफ. जिराफ. नाही 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 आहे, खूप आहेत शब्द. 2च आहेत ना चौकोन. काही प्रॉब्लेम नाहीये. मी पहिल्या चौकटीत ची लिहिते, दुसऱ्या चौकटीत जिराफ लिहिते. असं छोटे छोटे अक्षर काढते, कोणाला कळणार नाही. नाही. असं नाही चालत. असं नाही चालत. नाही. एका चौकोनात एकच अक्षर असं असतं ते. मग काय असेल? ची. इंग्लिश शॉपत ची. चिकू. चिकू फळ आहे बाबा. अरे यार, एका दिवसासाठी जंगली श्वापत पाहिजे. चिकू बसलं असतं यार. चिकू. दुसरा काही क्लू आहे का बघ? हा, पहिलं जंगली श्वापद आहे. ते झालं. दुसरा त्याच शब्दाचा क्लू काय? दुसरं आहे बीप करण्याच्या लायकीची शिवी. चित्ता. चित्ता पहिलं अक्षर चित्ता. क्या बात है, क्या बात. आणि बीप करण्याच्या लायकीची शिवी सुद्धा. चित्ता. जमलंय बाबा, आपल्याला जमलंय. आता दुसरं असंच जमतं बाळा. हो. थोडेसे कष्ट घेतले ना की सगळं आयुष्यात जमतं. सगळ्या गाठी सुटतात. नात्यांचंही असंच असतं. निमिष रावांशी भांडलीस आणि आलीस इकडे. नवऱ्याशी भांडायचं असतं का असं? बाबा प्लीज, प्रशांतचं नाव या घरात घ्यायचं नाही. हे निमिषचं घेतलं ग हे. काय निमिष आहे ना नवऱ्याचं नाव. तेच निमिषचं नाव या घरात घेतलेलं मला अजिबात चालणार नाहीये बाबा. हे बघ बाळा, असं नसतं. हे बघ. अरे दरवाजापाशी पोहोचू तर दे मला. किती घाई आहे या म्हाताऱ्याला. अरे येतोय ना बाबा. अरे वेगळीच बेल आहे यांची. कोण आला आता? अरे जावई बापू या. जावई बापू या. जावई बापू या. बसा. काय म्हणताय? पाऊस कसा काय चाललाय? बाबा, या आधी जे काही घडलंय किंवा जे काही झालंय त्याला मी जबाबदार नाहीये. बेटा, याआधी अँकरलिंग झाला, त्याची जबाबदारी तुला कधी बसून द्यायला लागली? तिची समर्थ आहे, ती करते. शो पाडायचा आहे का? तुझ्याकडे येतील कशाला मुळात? बाबा, ओ स्किटच्या आधी काय झालं ते नाही म्हणत आहे मी. माझ्या घरी, माझ्यात आणि शिवालीमध्ये जे काही झालं त्यात माझी चूक नाहीये काही. म्हणजे माझी चूक आहे. कॅमेरा ब्लॉक करतेस. म्हणजे माझी चूक आहे. हे बघ, मी असं म्हणालो नाहीये शिवाली. अरे म्हणायला कशाला हवं ना? तू आत्ता म्हणाला तुझी चूक नाहीये, कोणाची तरी चूक असायला हवी ना. भांडण झालं म्हणजे आता माझी चूक झाली ती. हे बघ, मी म्हणत नाहीये तुझी आहे, मी म्हणतोय माझी चूक नाहीये. अरे तू कबूलच करू नको, पण मी पण कबूल करणार नाही माझी तू चूक नाहीच करत कबूल. घरी पण तू केलंच नाहीस, पण माझी चूक नाहीये हे सांगायला मी चाललोय. माझी चूक नाहीये. मग तुझी नसेल तर माझी पण चूक नाहीये. माझी चूक नाहीये. अरे मग माझी पण नाहीये ना यार. अरे थांबा. ते समोर बसलेत, ते स्किट बघायचं म्हणजे त्यांची चूक आहे समजून जातील.
नका रे, माझी चूक 6 मिनिटं ह्याच्यातच गेली. पुढे काय होणार? 4 पानं आहेत रे, डोळ्यासमोर दिसताय. बसा जाऊ बाबू. ए रागावर कंट्रोल कर. हे कंट्रोल आहे तुझं. हे कंट्रोल नीट रागावर कंट्रोल कर. हो बाबा. हा हे बा जाऊ बापू, मला सांगा काय घडलंय. सांगा. उठा हो, झोपता घ्या. अहो, सांगतोय. थांबा ना. वात आणलाय मला ना, वात आणलाय तुमच्या मुलीनी. आणि फक्त मला नाही, माझ्या अख्ख्या फॅमिलीला प्रचंड त्रास होतोय आता हिचा. एक मिनिट शांत व्हा. आधी शांत व्हा, एकदम शांत. मला सांगा काय घडलंय, मला सांगा. परवा छोटस भांडण झालं आमचं. ही सरळ बॅग भरून इकडे निघून आली. हे बघा, असं मला सांगू नका. काय घडलंय सविस्तरपणे सांगा. आधीपासून सांगा काय घडलंय. हास्य जत्रेच्या ऑडिशन्स आहे तसा मला कॉल आला. मग विनायकला म्हटलं, एवढा मला आधीपासून नाही. आता तुमच्या घरात काय घडलंय, भांडण जे घडलं हा. ते काय घडलंय त्याच्याबद्दल सांगा. सांगतो. परवा तुमची मुलगी. शिवाली हे खरंय. हो थांबा, एक मिनिट थांबा ना. मी जस्ट सुरू केलं सांगायला, तुम्ही लगेच जस्ट सुरू झालं. परवा तुमच्या मुलीनी काय केलंय ना ते ऐका. शिवाली हे खरंय. अहो थांबा, ऐका म्हणालो मी. संपलं का माझं? ऐका तरी आधीच का रिॲक्ट होताय तुम्ही? हा, तेच. आमच्या बिल्डिंग खालून जाताना. शिवाली हे खरंय. अहो, थांबा ना. एक मिनिट थांब. काय कळलं तुम्हाला? शिवाली हे खरंय? काय खरं कळलं तुम्हाला? कळलं काही? मग कशाला रिॲक्ट होताय? थोडा संयम ठेवा. मिळणार आहे तुम्हाला संधी तिच्यावर रागवण्याची. कानफाट फोडी ना असलीच तर. ए काय करताय? मी सांगतोय ना काहीतरी. बसा तुम्ही. बसा. अरे देवा. बोला. काय हा, माझी आई बाजाराला जायला म्हणून निघाली की बाबा आता जाऊया, काहीतरी खरेदी करायचंय म्हणून ती बिल्डिंग खालून जात होती. तर तुमची ही मुलगी आमच्या खिडकीत आली आणि वरून बघितलं आईला आणि हाक मारली. ए मोना डार्लिंग अशी हाक मारली. स्वतःच्या सासूबाईला ए मोना डार्लिंग अशी हाक मारतं का कोणी? ओ अहो, आत्ता ओरडा ना. हा पॉइंट आहे ना तिच्यावर ओरडण्याचा. शिवाली हे खरंय का हे आत्ता ओरडा ना. शिवाली हे खरंय. शिवाली हे खरंय. बाबा माझं तुम्ही ऐकून घ्या. शिवाली हे खरंय. बाबा माझं खरंच ऐक. जावई बापू काय म्हणाले ते खरंय का? बाबा प्लीज माझा. शिवाली हात सोड रे. शिवाली हे खरंय. हे खरंय. जावई बापू आता काय म्हणाले? तू असा चिडवलंस का मला? लांब राहायचं. उत्तर हवंय मला. एकदाच बोलले बाबा. एकदाच बोलले. लाज नाही वाटत तुला? सासूबाई आहेत ना त्यांना तू चिडवतेस? कोणत्या संस्कृतीत बसतं हे? हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. नाही हा सॉरी म्हण. बाबा. सॉरी म्हण. बाबा जोशी काका. जोशी ए टकला जोशा. ए टकल्या तुझ्या डोक्यावर वाटल्या चकल्या. काय करताय? बघतो का? अहो बाबा, अहो, तुम्हीच काय चिडवताय लोकांना खिडकीतून? मजा येते ते जोशी ना. याच्या बघतो ना जाम मजा येते बघायला. कसली मजा येते सासरे बुवा? एवढा वेळ ओरडताय ना आता तुम्ही तिला की असंच आपल्या संस्कारात बसत नाही वगैरे आणि तुम्हीच चिडवताय तिथे. हो इकडे या. नाही हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. का हसलीस तू? का चिडवलं सासूबाईंना? माहितीये सासूबाई दुडक्या चालीच्या आहेत. असं चालतात पण चिडवायचं नाही त्यांना. आपल्याला हसू आलं तरी कंट्रोल करायचं, दाबायचं हसू. एक मिनिट, तुम्ही सासूबाईंना का मध्ये आणताय? हिला बोला ना, सुनेला बोला ना. सासू बोले सुने लागे. तिला डायरेक्ट बोललं तर काही फरक पडत नाही. कोडगी आहे ही, कोडगी. डुकरीन आहे डुकरीन. एक मिनिट, चेहरा बघा कसा डुकरासारखा हिच्या. अहो ती मुलगी आहे तुमची. अरे असं मला का- माहितीये कसं वाढवलंय मी. डुकरीन आहे 1 नंबरची ही. कळलं तुला? यापुढे चिडवायचं नाही. कळलं? चल, आता झालेलं आहे. तुमची तक्रार ऐकलेली आहे. निघ ग बाई पोरी, जा घरी जा. चला चला निघ. नाही, तू तिथेच थांब. एक मिनिट, एवढी घाई करू नका तुम्ही. एवढे प्रताप नाही आहेत तिचे. बरेच प्रताप आहेत एका महिन्याभरात. कळलं ना? बरं बसा खाली. खाली तर बसा तुम्ही.
अरे एवढा जवळ कसं हा याच्यावर बसलो तेच म्हटलं बोला 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 हा बोला. आता परवाच्या दिवशी शिवाली हे खरं आहे अरे यार का? काय खरंय सतत होत आहे तुमचं काय खरं कळलंय तुम्हाला मुळात एवढी घाई काय तुम्हाला तिला रागवण्याची काय घाई नाही काय आहे, मला ते असं पुढचा ड्रामा फार आवडतो तो असतो ना शिवाली हे खरं आहे मी जातो मग म्युझिक त्यासाठी सगळं चाललंय. आता काय तुमचं झालं ना की मला कळत नाही कधी झालं ते तुम्ही अशी खूण करा म्हणजे मला कळेल मग माझं मी कंटिन्यू अहो गप्प बसाव काय काय सांगत होतो ना तेच विसरतो मी. हा परवाच्या दिवशी आम्ही झोपलो असताना रात्री मध्यरात्री अचानक हिला जाग आली. अय्या भुट्टा असं ओरडली आणि माझं मनगट चावली. हे जळलेला भुट्टा दिसतोच आहे काळा गप्पा काळा. बसाव जळलेला भुट्टा आहे आणि तुमच्या जावयाचं मनगट चावली आहे महत्वाचं नाहीये. जावयाचं मनगट चावले हो शिवाली हे खरं आहे का? मी आता खरं खरंच सांगेन सगळं तू तुम्हाला. अशी नाही ऐकणार. बाबा नको नाही बाबा बाय बाबा हे खरं आहे का? हे शिवाली खरं आहे का? बाबा पट्टा नाहीये तो नाडा आहे सुटलाय वर करा. आणि या रंगाची चड्डी का घालता तुम्ही का वागलीस असं तू का वागलीस? पट्टा काढा ए पट्टा काढ काय पट्टा काढा नाही पट्टा काय काढ. करताय अहो, जावई बापू अहो, सासरे बुवा तुम्हाला कळतंय का अहो काय करताय अहो, ऐका ना. बाबा पट्टा नका मारू बाबा. तू का बोललीस? ऐका ऐका एवढं तू का बोललीस असं? सासरे बुवा एवढं जावई बापूंसमोर माझी मानहानी झाली तू बोललीस बाबा बाबा ऐका एवढं का बोललीस? अहो ती बोलली मी नाही का बोललीस तू का बोललीस तू? पट्टा दिसतोय तुला हा पट्टा दिसतोय तुला? ऐका किती भोक आहेत? भोकामोज भोकामोज एक दोन दोनच भोक आहेत तुला ऍडिशनल 2 भोक काढायला सांगितली होती पाडलीस नाही का नाही पाडलीस? विसरले विसरले गिळायला विसरत नाही तू भोका कशी विसरली भोका कशी विसरलीस? चुकलं बाबा हा सॉरी मान सॉरी मान. सॉरी निमिष हा, एका पट्ट्यासाठी माझी मानहानी झाली ह्या पट्ट्यासाठी आयुष्यात पट्टा वापरणार नाही. आयुष्यात वापरणार नाही. अहो माझा पट्टा का फेकला तुम्ही बाहेर नाही, मग हिने भोका का नाही पाडली पट्ट्याला? हो पण तो मुद्दाच नाहीये भोका पाडणं हा माझं मनगट चावली त्याच्यावरून ओरडत होतात ना तुम्ही हिला अरे बापरे तो मुद्दा होता काय? बरोबर मी पट्टा फेकला. जरा आणता का पुन्हा नव्याने सीन करूया. अहो, गप्पा बसाव बाबा नव्याने सीन करूया म्हणजे नाही, काय झालं ते तुम्ही पट्टा हातात मिळाल्यावर ते म्युझिक वाजलं ना तो ड्रामा क्रिएट झाला की मी सगळं विसरून जातो. अहो, मग I'm नका really- नका करू एवढा ड्रामा की तुम्हाला सगळं विसरावं लागेल नका करू एवढा ड्रामा नाही नाही त्याशिवाय ही सुधरत नाही हिला कळत नाही ड्रामा केल्याशिवाय. बघते कशी बघा पांढरी उंदरीण पांढरी उंदरीण. ए इथे जावई बापू येऊन जायची वेळ झाली तरी इथेच उभी आहेस पाणी नाही द्यायचं त्यांना? अच्छा म्हणजे मी जायचं हे ठरलंय आता नाही तसं नाही हो तिला फक्त बोलतो पाणी आण आणते पाणी आण चांगलं ट्रे मध्ये आण आणि रिअली व्हेरी सॉरी. नाही ठीक आहे रिअली व्हेरी सॉरी. अहो बाबा मी अपमान केला हो तुमचा. अहो ठीक आहे पट्टा काढा तुम्ही मला मारा तुम्ही अहो मला- मला पट्ट्यावर पट्टा घालतो का मी आता फेकलात ना तुम्ही बाहेर पट्टा कुठून काढू मला माफ करा मीच माफ करा मला खरंच माफ बाबा करा. बाबा प्लीज तुम्ही उठा आधी तुम्ही माफी मागू नका माझी बरं मग तू माग. मी का मागू मी का मागू माफी मग मी मागतो तर छानपणा कशाला करतो मागू दे ना मला माफी. अहो, बाबा, नको बसा, ना. इथे आधी बसा बघू. मुलीचा बापाची अवस्था ना गच्च भिजलेल्या डायपर सारखी असते. मुलीने दिलेला प्रत्येक त्रास कणाकणाने त्याचं जडत्व वाढवत असतो. पेलवतही नाही सांडवतही नाही अशी अवस्था असते. आणलंस का पाणी बेटा? हे काय आणलंस बाळा तू? तुम्ही ट्रे मधून पाणी आणायला सांगितलं होतं बाबा मी पाणी आणलंय हा कुत्रा आहे? असं असं पाणी पिणार आहे हा अहो कुत्रा मी आहे? जावई आहे तुमचा अरे पण हिला कळलं पाहिजे ना असं पाणी आणते ही हा? ए, जा आता जा ग्लास मध्ये पाणी आण. ग्लास माहितीये का तुला? हो माहिती हा, स्टीलचा असतो बघ, बाहेर ते वास्तू शांतीच्या असं कोरतात बाहेर. वाण हा बाबा
आण मला माफ करा प्लीज प्लीज बघा मला माफ करा. हे माझ्या हातात काही नव्हे, हे अशीच वाढले, मी काय करू मला सांगा बघू प्लीज. आली का बाबा आता ट्रे कुठे? आता ट्रे कुठे? तुम्ही बोललात ग्लासात पाणी मग ट्रे आहे. आणायचं नाही असं बोललो तुम्ही? हा ट्रे आण. बाबा राहू दे आता, ट्रे नको, मी ग्लास मधूनच पिणार आहे पाणी. बघ ठीक आहे, तू शांतपणे बसा बसा. हा ये दे. हे बघ काय सांड, अजून सांड. बावळट मुलगी आयुष्यभर धडपडते. द्या इथे. घ्या हो. अरे काय आहे? थांबा थांबा. ए, अगं चेहरा आहे माझा, लादी आहे काही. काय आहे हे आणलंस ते? हे माफ करा माफ करा. मला एक क्षण पण इथे थांबायचं नाहीये तुमच्या घरात. मी पण येते तुमच्या बरोबर. कानफडफडीत तू आलीस तर मागे. तुझी ना लायकीच नाही माझ्या बरोबर राहण्याची. तू याच माणसाबरोबर आयुष्य काढायचंयस इथे, कळलं ना? असं नको ना बोलू प्रशांत. अरे कोण प्रशांत? तुझा बाप असेल प्रशांत. मी निमिष आहे वा वा वा, हसून हसून हालत खराब झाली. सुपर्ब. थँक्यू थँक्यू. सई. स्वच्छ सुंदर साधा निखळ विनोद. म्हणजे असं म्हणतात ना की सिम्प्लिसिटीमध्ये ब्युटी असते. ते प्रत्येक वेळेला समीरदा तू तुझ्या लिखाणातून सिद्ध करून दाखवतोस. Thank you. आणि इट्स अमेझिंग. थँक्यू. शिवाली, आज असं वाटलं की तुझ्या मॅडनेसला न्याय देणारी फॅमिली तुला शेवटी मिळाली. आणि हे बघून खूप बरं वाटलं. निमिष, मस्त तुझी पकड भाषेवरची आणि एकूणच सगळा पेस खूप सुंदर होतं. आज अशी भट्टी जमून आली होती आणि हे कुटुंब मला फारच आवडलं. पुन्हा एकदा हे कुटुंब बघायला 100% आवडेल. मस्त झालं स्किट आणि अमेझिंग. थँक्यू थँक्यू. प्रसादा. अशक्य फॅमिली आहे ही. म्हणजे मला भयंकर आवडलं हे कॉम्बिनेशन. शिवाली जसं सई म्हणली तसं की फार ॲप्ट बाप मुलगी वाटत होतात तुम्ही. आणि सम्या, तुझ्या मॅडनेसचं काय करायचं आता मला, म्हणजे एक वेळ कोरोनावरती वॅक्सिन मिळेल पण तुझ्या मॅडनेसवर कधीच नाही मिळेल. वा 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 वा. आणि निमिष, मला तुझं कौतुक याकरता करायचं आहे की दोघं हे समोर इतके वात्रट चाळे करत असताना, अतरंगीपणा करत असताना तू जो अँगर, तू जो कन्सिस्टंट ठेवला होतास ना, तो फार अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. कारण समोरचे दोघं वाटेल तसं वागतायत, वाटेल ते करतायत, पण तरी आपण आपल्या जागी ठाम राहायचं आहे. बरं, ह्युमरही त्यातनं क्रिएट करायचं आहे. तुझा पार्ट या स्किटमधला खूप डिफिकल्ट होता. येस. पण तू फार जिकिरीने निभावलास. तू वा, क्या बात. वा वा वा. अफलातून मजा आली. सम्या, क्या बात आहे. वा. खूप सुपर परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. थँक्यू. मंडळी, विजेसारखा कडकडीत पंच वाजवणारे अरुण कदम कॉमेडीच्या वादळाकडे अर्थात विशाखा सुभेदारकडे घेऊन आलेत एक तक्रार. बघूया त्यांची नेमकी काय तक्रार आहे ते. नाही 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 सर, माझं ऐका. नाही बरोबर आहे. नाही, तुमची कंप्लेंट अगदी रास्त आहे सर. एक काम करा सर, ना तुमचं लाईटचं बिल जास्त येत आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही कंप्लेंट नोंदवा ना. मग चौकशी होईल आणि सगळं सुरळीत होईल ना सर. नो प्रॉब्लेम. नाही नाही मी हॅलो नाही अरे एक्सक्यूज मी, लाईटचं बिल इकडेच भरतात ना? थँक गॉड, कोणीतरी लाईटचं बिल भरायला आलंय. काय सतत लोक ना कंप्लेंटच घेऊन येतात. बरं, तुम्ही लाईटचं बिल भरणार आहे? कसं भरणार आहे सर? कॅश भरणार आहे, कार्ड पेमेंट करणार आहे का चेक करणार आहे? कसं कसं देणार आहे? ऍक्च्युली मी जरा यावेळचं पेमेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीत करणार आहे. ओके. ठीक आहे. आओ आओ हे 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 घ्या. आओ एक मिनिट. हे एक एक हे सगळं तुम्ही का दागिने का काढतायचे? मी आवरच नाही करणार आहे, मी हे पण करणार आहे. अहो काय करताय? नाही, मी नुसती पॅन्ट नाही करणार आहे. माझ्या 2 किडनी आहेत ना, त्या पण मी बाहेर काढून देणार आहे. एक मिनिट, जरा शांत व्हा. हे घ्या, तुमचे दागिने घ्या तुम्ही. काय प्रॉब्लेम काय झालाय? काय एवढं किती बिल आलंय तुमचं? किती बिल आलंय? किती बिल आलंय? किती आलंय? अरे तुम्ही जे मला बिल पाठवलंय ना, ते मला समजायला 2 दिवस लागले. मला उमगलंच
नाही ते म्हणजे तुम्हाला सांगतं 18,21,21,121 18 कोटी. किती? अरे किती खायचं असला म्हणत बोलत तोंडाला गाठ पडेल माझ्या जिभेला माझे सगळे तुकडं पडतील. अरे 18 कोटी. नाही सर ऍक्च्युली ना ते काय झालंय लॉकडाऊन मध्ये ना विजेचा वापर खूप झालाय सर, त्याच्यामुळे काय झालं उपकरण सतत अनावश्यक चालू बंद झालेत ना, त्यामुळे आमच्याकडनं एवढं बिल धाडलं गेलंय लोकांना. पण तरी हे 18 कोटी खूपच आहे. एक मिनिट मला जरा तुम्ही दाखवा बिल, जस्ट शो हे बघा ना बिल, हे बघा बिल, बघा ना हे बघा. एक मिनिट सर, तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्षच दिलं नाहीये सर, त्यामुळे हे एवढं बिल आलंय. म्हणजे खरंच आवरं बिल आलंय. पण वाटलं चुकून ती काहीतरी मिस्टेक झाली म्हणून तुम्ही हे म्हणा बिल पाठव, पण खरंच आवरं बिल आलंय. म्हणजे अरे तुम्हाला सांगतोय ना विजेची काळजी ना माझ्याशिवाय कोण घेत नाही वो. म्हणजे घरात जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, एक्झॉस्ट अरे फास्ट करू का सारख्या चुका नाही करायच्या माझ्या. आय एम सॉरी. अरे काय बिलाचं काही केलं तुम्ही? तो एक्झॉस्ट फॅन आहे ना हा हा एक्झॉस्ट आम्ही तो म्हणजे कधी म्हणजे बंद करतो कधी चालू करतो, म्हणजे गरज नसेल तर मी त्याला बंदच ठेवतो. अहो साधं बाथरूम मधली लाईट आहे ना, गरज असेल तरच चालू, नाही तर कायम बंद करतो मी. सर मला सांगा साधारणतः दिवसातून किती वेळा तुम्ही लाईट चालू बंद करता? म्हणजे 30-35 वेळा होतच ना. ओ गॉड, त्यामुळे एवढं बिल येतंय सर. सर व्होल्टेज शिवे द्यायचं काम नाही, आधी सांगतो. व्होल्टेज काय व्होल्टेज? तुम्ही व्होल्टेज. बसा जरा, बसा. व्होल्टेज म्हणजे शिवी नाहीये, व्होल्टेज म्हणजे प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगते व्होल्टेज, कळलं का? कसं असतं, जितक्या वेळा तुम्ही लाईट चालू बंद कराल ना तितकं कन्झम्पशन आणि व्होल्टेज वाढतं आणि मग लाईटचं बिल जास्त येतं. यू गॉट माय पॉइंट? नाही म्हणजे मला नाही कळलं. I'll explain you. Sir, voltage is given by multiply current flow is to the conductor and the resistance of the conductor. You got it? हा म्हणजे असंच म्हणावं लागेल. That is what. म्हणजे हा तुम्ही आवरं बोलताय म्हणजे बिल आवरं येणारच म्हणजे. हा तरी पण 18 कोटी म्हणजे. No worry, sir. I will explain you. काही प्रॉब्लेम नाहीये सर. सर मला सांगा फॅन आहे? खूप आहेत. खूप आहेत म्हणजे अरे ते सगळे ना असं व्हिडिओ करून मला पाठवतात. नाही सर, मॅनेज केलेले फॅन नाही. तुम्हाला माहिती आहे काय फॅन म्हणजे काय नेमकं? त्याच्या आतलं ते माझे चित्र पण काढतात. ओ आणि ते चित्र काढतात ना ती मांजी वाटतात. कळलं काय चौगुल्या? वाईट. एनिवे आपण त्या फॅन मधून जरा बाजूला येऊया. आय एम टॉकिंग अबाउट फॅन, रिअल फॅन. पंखा आहे का घरी? पंखा त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. पण मॅडम माझं कसं असतं, मी ना वीज कायम अशी जपून वापरतो. म्हणजे मी असा भार नाही, एक वर ठेवतो पंखा. सर त्याच्यामुळे घोळ झालाय सर. कसं काय? बघा म्हणजे एक वर ठेवलाय ना, त्याच्यामुळे काय झालं विजेच्या प्रवाहाला जास्त जोर लावावा लागला. असा एवढा जोर लावावा लागला, व्होल्टेज वाढलं सर. कळलं का? त्यामुळे बिल जास्त आलं. आणि 5 वर असलं की कसं मोसम मध्ये असतो ना पंखा, झूम असा फिरतो, मग बिल कमी येतं सर. असं असतं. म्हणजे आवरा प्रॉब्लेम आहे. हा अच्छा म्हणून हे सगळं आवरा बिल जास्त. नाही तरी पण 18 कोटी Sir, circular motion, sir. See the circular movement of an object along with the circumferences of the conductor and along with the circular path, sir. हा म्हणजे बरोबर आहे सगळं तुमचं. तुम्ही जे काय बोलताय ना ते मला कळत नाही पण पटतंय. गुड. तरी सुद्धा आवर 18 कोटी म्हणजे लयच ऍक्च्युली होतात ना. नाही सर, एक आपण नीट करूया. सर मला सांगा तुम्ही हे लॅपटॉपवर गेम खेळता सर? नाही तुम्ही मला जवळ लहान समजता तवर मी लहान नाही. माझे गेम थोडेसे येगले आहेत. काय
एकली म्हणजे कबड्डी क्रिकेट असं अक्षम आहे ते लॉटपट बिटवर म्हणा काही ते लॉटपट नाही लॅपटॉप आहे सर. आता बघा आता हे काय तुम्ही बोलतो लॉटपट आहे तो शब्द मला बोलता येत नाही मी वापरू कसा मॅर खरंय. आहे की नाही मी ऍक्च्युली सगळे मैदानी खेळ खेळतो स्वच्छ सूर्यप्रकाशन मी मैदान खेळ खेळतोय घ्या वा रे माणसा मग त्याचं बिल कोण भरणार? कन्याचं काय सूर्याचं कोण भरणार बिल? म्हणजे सूर्याचं बिल पण मीच भरायचं मग कोण भरणार? अरे सूर्याला आम्ही वीज पुरवतो मग सूर्यप्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचवतो मग सूर्याचं बिल भरणार कोण? जनताच भरणार ना. पण सूर्याचं पण तुम्ही बिल आम्हाला कसं लावता साहजिक आहे सर. अहो सूर्यच काय चंद्राचं सुद्धा बिल लावतो आम्ही. मला सांगा रात्री झोपताना तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून असा चंद्राचा कवडसा तुमच्या बेड पर्यंत पोहोचतो. म्हणजे येतो थोडस हा मग त्याच बिल लावलंय सर याच्यात. त्याचं बिल झालंय हे एवढं. चंद्राचं पण बिल ह्याच्यात लावलंय हा मग अरे पण मी चंद्राला कधी ऑन केलाच नाही तोच आपला येतो आतमध्ये मी काय करू त्याला आता सूर्याला पण मी कधी ऑन केला पण तो पण येतो खूप कमी. मी काय करू ते सगळ्यांचं बिल मी कसं भरायचं सर असं नसतं सर. तुम्ही अंगणात जाता मग सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश मिळणार सर. सर निसर्ग खर्चिक आहे लक्षात घ्या. नाही नाही तुम्ही काहीतरी फालतूगिरी करता मला माहिती आहे सगळं फ्री आहे हा नाही नाही एक मिनिट काही फ्री नाही आहे या जगात. काहीही फ्री नाही. आईची माया सुद्धा फ्री नाही बरं का. त्यासाठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो मग ती माया मिळते. आई हा मग आणि हे जर विजेचं बिल तुम्ही भरलं नाही ना सर तर आम्हाला तुमची लाईट कट करावी लागेल सर. हा आणि मग तुमची लाईट कट केली तर काय होईल? सूर्य आणि चंद्राची पण लाईट कट करावी लागेल सर. म्हणजे सूर्य आणि चंद्राची लाईट कट केली तर अख्खं जग अंधारात सर. सर तुमच्या एकट्याच्या बिल न भरल्यामुळे अख्खं जग अंधारात. तुम्हाला सहन होईल? एक थोर समाजसेवक तुम्हाला सहन होईल? सांगा मला सहन होईल का? तुमच्या एकट्यामुळे अख्खं जग अंधारात. हाऊ इट इज पॉसिबल? हे बोलतो तुम्ही बरोबर आहे म्हणजे माझ्या एकट्याने बिल नाही भरलं म्हणून सगळे जग अंधारात होईल आवरी सगळी फालतूगिरी होईल. नाही 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 चालणार म्हणजे हे चालणारच नाही म्हणजे हायच नाही चालणार म्हणजे एक मी या देशाचा नागरिक म्हणून म्हणणं हे सगळं फालतूगिरी थांबवायला पाहिजे. मी बिल भरणार मी बिल भरणार मी बिल भरणार तुम्हाला एक मिनिट मी बिल भरतो. कसं भरणार पण म्हणजे सर तुम्ही? मी भरतो एक मिनिट थांबा. कोणाला फोन कोणाला करताय? माझा मेवना प्रकाश आहे त्याला फोन करतो. प्रकाश? हा. अरे बाप रे तुम्ही प्रकाश नावाच्या माणसाला घरात ठेवलाय म्हणून तुमचे 4 कोटी वाढले. म्हणजे त्या वसाऱ्या पार्काचे मी 4 कोटी भरतोय बघा. म्हणजे परकाचं जर का मी 4 कोटी भरत असेल तर मग माझी बायको विजया तिचं काय? अरे देवा नेमकं विजयाबाईचीच नाव लग्न केलं तुम्ही. अहो विजया म्हणजे काय? वीज या वीज या वीज या वीज झालं. सगळ्यांची आजूबाजूची वीज तुम्ही गोळा केली घरात. तुमच्या घरात वीज आली वीज या या करत मग विजेचं बिल लागणार नाही का? म्हणून हे वाढलंय. हे बघा प्रकाश आणि कोण विजया त्यांचे 10 कोटी झाले ते. म्हणजे आवरे दोघांचे 10 कोटी. हा मग या वसाऱ्या परकाच वसाऱ्या असल तसं तू घरातून बाहेर पडा तुझ्या असला. अरे काय म्हणजे काय वसाऱ्या तुझ्यासाठी मी 18 कोटी इकडे मला भरायला लागतात वसाऱ्या. काय म्हणजे अरे ती बाई मला बोलते समजून तिने मला सांगितलंय सर्क्युलेशन कंज्युमेशन ऍक्च्युली कंज्युमिंग होईल वोल्टाज आणि सर्कमस्टन्सेस ऑफ नाही कळलं त्याचा ह्योच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याला मी काय बोलतो ते पण कळत नाही आणि पटत पण नाही. माझं तसं नाही मला कळत नाही पण पटते. वसरे एक काम कर तू प्रकाश तू आत्ताच्या आता माझ्या घरातून निघ आणि त्या तुझ्या बहिणीला पण घेऊन जा वसाऱ्या तिकडे बारसा करा आणि तुमची नावं बदली करून टाका वसाऱ्याला. बाई म्हणजे समजा माझ्या बायकोचं नाव समजा अंधार असतं तर थोडं कमी आलं असतं. आणि प्रकाशचं लोड शेडिंग 0 म्हणजे नावाचाच प्रॉब्लेम त्याच्यामुळे म्हणजे सर हे असं नाव असल्यामुळे असं होतं तर. बाई म्हणजे किशोरी साने वीज यांना तर अब्जपती बी दिलं असेल ना. अब्जपती त्यांना बिल येत असेल ना.
सर जाऊ दे ना त्यांचं कशाला आपल्याला बघायचंय. सर तुम्ही बोला, तुम्ही बिल कधी भरताय, कसं भरताय, नाही, कॅश आणलीये का काही? हा म्हणजे थोडस इकडून तिकडून सोयऱ्या गोयऱ्या करून मी थोडस पैसे जमा करून बरं आणले. किती कॅश आहे तुमच्याकडे? म्हणजे 12,000 आणलेत. ओके 12,000. बसा ना तुम्ही, बसा ना इथे. नाही नाही अहो समजा मी नाही इकडे बसलो आणि बसताना समजा 20 तयार झाली त्याची तुम्ही पैसे घ्याल. नाही 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 मी नाही बसलो मी नाही ऐका ऐका मला काय म्हणायचंय, आता तुमच्याकडे किती 12,000 आहे? 12. एक काम करा, तुम्ही मला कॅश द्या, मी ऍडजस्ट करते तुमचं बिल. हा फक्त मी तुम्हाला पावती वगैरे देणार नाही. आता ऍडजस्ट करायचं ना, एवढं 18 कोटीचं 12वर आणलं तर मला नको. म्हणजे तुम्ही 18 कोटीचं 12,000 ऍडजस्ट करणार? करते. आपण काय करूया सर, सामान्य नागरिकांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे ना सर. मी काय करते, हे जे याच्या बिलामध्ये ध्रुव ताऱ्याचे पैसे आहेत ना ते वजा करते. म्हणजे तो वसाड्या दुर्वताराचं पण बिल मीच भरायचं? नाही नाही तुम्ही एक काम करा, त्याची वीज आत्ताच्या आत्ता कापून टाका. तसं पण त्याचा वसाड्याचा कळच फायदा नाही, नुसता दिशा दाखवायला लागतो तो मग. वसाडा. नाही काम करा तुम्ही, हे घ्या, हे 500 रुपये घ्या. हा, हे? शुक्र तारेचे पण वीज कापून टाका. तसं त्याचा कळच फायदा नाही, तो फक्त पहाटे दिसतो. तसं पण काय सगळ्यांचं काम टाकायचं, त्यांचं बिल पण मी कशाला Yes, भरायचं? मी करते तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण करूया सगळं व्यवस्थित होईल. जा तुम्ही हा या. म्हणजे तुम्ही करताय ऍडजस्ट मॅडम? हा, मी करेन adjust, काय problem नाही. करते. बाई ओ बोला. समजा परत येऊ असा प्रॉब्लेम जायला हा तर मग कसं काय करायचं? काही नाही, तिकडे खाली तो टोल फ्री नंबर आहे ना, त्याच्यावर फोन करा म्हणजे झालं. हा पण कुठं आहे तो टोल फ्री नंबर? काय खाली लिहिलंय ना 1821212121, त्याच्यावर तुम्ही फोन करा. म्हणजे यो टोल फ्री नंबर आहे? म्हणजे 18 कोटी 21 लाख 21,121 रुपये हे टोल फ्री आहे. ते टोल फ्री तुम्ही माझं बिल म्हणून समजलो, ते तुम्ही मला पटवलं पण. खरं किती बिल आहे ते सांगा मला, खरं किती बिल आहे ते सांगा. हे काय इथे आहे ना आकडा? अरे कवरा आकडा तिथलं, त्यातला नेमका कुठला आकडा मला सांगा. हा बघा, हा इथे आहे, इथे. किती? 60 रुपये. फक्त 60 रुपये बिल आले ना, तुम्ही भी फालतूगिरी केली माझ्याकडनं 12,000 रुपये घेतले. अरे तुमच्या मुलं फुकटच्या फुकट त्या चंद्र आणि सूर्यामध्ये मी दुश्मनी घेतले माहिती आहे. अरे तो शुक्र तारा तर माझ्याकडे बोलणार पण नाही वासर. वर 500 रुपये देऊन त्याचं मी वीज कापले. आणि तुमच्या मुलं मी माझ्या मेहुण्याला आणि माझ्या बायकोला पण घरातून बाहेर काढलं. तुम्ही म्हणा ते 12,000 द्या इकडे. सर नाही 12 तुम्हीच म्हटलात 18 कोटी वगैरे. ते असं 12 काही- आता फालतूगिरी हा, नाही एक पाहिजे. ते मिनिटं. सगळे बाई ते माझे 60 पैसे रुपये द्या. तरी भरा ना, सर. नाही 60 रुपये 60 नाही, रुपये. मी जे काय तुम्ही केलं ना त्याचं तर मी आता अहो, हे एक मिनिट, अहो, असं करू नका. अहो, हे बघा, CCTV कॅमेरे आहेत. हे बघा, चालणार नाही. हे बघा, हे असं वा वा, काय भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि किती सही परफॉर्म केलं तुम्ही. मस्त, खूप टाळ्या. सई 440 वोल्टचं होतं आहा. ऍक्ट, खूप कमाल. अरुणदा, तुम्ही नसतात तर अशा स्क्रिप्ट्स म्हणजे जन्माला येणंही शक्य नाही आणि त्यांच्यावर संस्कार होणंही शक्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे Thank you, आमच्या thank you. सगळ्यांचा. म्हणजे सूर्याचं बिल तुम्हाला भरावं लागतं हे कन्व्हिन्स करून त्याच्यावर हसवणं, हे तुम्ही जे केकवॉक आहे असं दाखवतात त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे ते किती डिफिकल्ट आहे करायला याचा अंदाज फक्त येऊ शकतो. आउटस्टँडिंग झालं, मजा आली भरपूर आणि तुम्ही दोघे मजा घेत होतात हे बघून ती मजा अजून द्विगुणित झाली. खूपच सुंदर, Thank you. मस्त. विशाखे मस्त. प्रसादा, अरुण, या मंचावरच्या आपल्या कुटुंबातला या विनोदाचा तू स्वतः एक ध्रुवतारा आहेस. वा वा वा. जसं सई म्हणाली तसं की पर्टिक्युलर त्या जॉनरच्या किंवा त्या ढाच्याच्या स्क्रिप्ट्स तुझ्याशिवाय होऊच शकत नाहीस. या अर्थी तू तुझं एक अढळपद या मंचावरती निर्माण केलेलंच आहेस. विशाखा,
तू स्वतः एक वीज आहेसच, पण तुझ्या बरोबर जो कोण येतो त्याच्याबरोबर पण ठिणगी पेटून तू जो भडका उडवतेस, हा 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 वा 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 खूप कहा. ओ हो क्या बात आहे. म्हणजे या विजेच्या बिलासाठी 18 कोटी सोड, महाराष्ट्राची कित्येक कोटी जनता तुला आयुष्यभर शुभेच्छांची बिलं पाठवेल. वा 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 वा. मंडळी, प्रेम ना कधीही कुठेही फुलू शकतं किंवा व्यक्त होऊ शकतं. तर क्वारंटीन सेंटरमध्ये चाललेल्या प्रेमाची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीचा अस्सल देशी कलाकार संदीप गायकवाड, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि गोल गरगरीत निरागस विनोदवीर अंकित म्हात्रे. हॅलो. हा पिल्लू बोल ग. अगं कुठे असणार? अगं 13वा दिवस ना क्वारंटाईनचा. हो तिकडेच आहे मी. नाही तुला सांगतो, सरकारची परमिशन न घेता गावाकडे आलो ना, मोठी चूक झाली माझी. पोलिसांनी पकडून कुठल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये टाकले ना तेच कळत नाही मला. एकदम डेंजर लोक आहेत इकडे. मला वाटतं ना भाई लोकांचा एरिया आहे हा. म्हणतो घंटा घुमाऊ क्या हंटर कर दू क्या जादू मंतर. हा चल बोलतो नंतर. हाँ बंटा क्या बोलता, ये पपीता लेके किधर घूम रेला, ये भगुला उगेला क्या बात क्या है? अंडा. मुळात तुमची आणि माझी ओळख नाहीये आणि तुम्ही ज्या भाषेत बोलताय ती भाषा मला कळतही नाहीये. अच्छा, म्हणजे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. माझा हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तुझा. अरे कसं आहे, तुझा लँग्वेज वेगळा आहे, आपला लँग्वेज वेगळा आहे ना. तुझा जीभ वळतो, आपला वळत नाही. आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला डायरेक्ट खोलता येतं. काय? समोरच्याला आपण डायरेक्ट खोलून टाकतो ना. अरे बापरे. ते आपल्याला जरा हे पाहिजे होता, ते बोलतो ना मेंटेनन्स करायचा होता. नाही नाही कसं आहे, आता ही सगळी जी सुविधा आहे ती सरकारने केली आहे ना, तर मी मेंटेनन्स तुम्हाला का देऊ? अरे तसा नाही रे, अरे मेंटेनन्स माहितीये का, म्हणजे आपण नाही का बोलतो, ए भाई तुला माझा मेंटेनन्स दे, मी तुला मेंटेनन्स देतो ना भाई. अच्छा, मदत हवी आहे तुम्हाला? हा हा ते बोला. तर ते आता कसं हा कॉन्टेंटचा एरिया आहे ना फुल. कॉन्टनचा एरिया नाही, ह्याला म्हणतात क्वारंटाईनचा एरिया. तुला पाप्पी भावा कसला बोलतो राहतो. अरे तुझा गाल आहे का मैदा आहे यार. आतमध्ये काय 2 बैदे ठेवलं की 2 साईडला. हे बघा, मुळात आपली ओळख नाहीये, तुम्ही या भाषेत माझ्याशी संवाद साधू शकत नाही. चल ना यार, चल ना, रागू नको ना, चल ना. अरे भाई कसं आहे, या कॉन्टेंट मध्ये ना आपला एक डाव आहे. तर ते काय आपल्याला ते लवचा भारेत जरा थोडासा आपला लोचा आपल्याला बोलता येत नाही ना. हा, म्हणजे तुम्हाला प्रपोज करायचंय. हा भाई, फक्त तिला आपल्या बारेमध्ये जरा मेंटेनन्सचा आपला लावून द्यायचा ना सेटिंग. म्हणजे कसं तिच्या मेंटेनन्स मध्ये माझा मेंटेनन्स झाला ना, मग आपल्याला जगाचा मेंटेनन्सच नको ना भाई. ऐका ना, हा मेंटेनन्स हा शब्द फुकट आहे म्हणून कितीही वेळा वापरायचा का? हा, या बंटा. अहो, आला. संदीप चिरकुट एक जगह में खड़ा रहे ना, वही किधर घूमे ना. क्या रे, तेरे चाय में डालू क्या बिस्कुट? खेलने को आता है क्या क्रिकेट? क्या रे, क्या हुआ? यार दीदी कैसा है तू? अरे एकदम मजे में. तू किधर मचा रेला भाई, किधर है तू? एक क्षण. एक ऐका ना, क्षण. तुम्हाला त्यांना प्रपोज करायचंय ना, मग त्यांना दीदी का म्हणताय? अबे ती दीदी म्हणजे बहीण भाऊवाला दीदी नाही रे. मग? भाई लोकांमध्ये कसा भाई असतो, त्याच्यामध्ये एक दीदी असते, हा. तो वाला दीदी आहे भाई. अच्छा अच्छा. ए संदीप चिरकट, त्याच्या कानामध्ये काय ऍडवाइस टाकतोय? आपल्या समोर समोर बोल ना, काय ऍडवाइस लावायचाय तो. आपण कोणाला घाबरत नाही, काय ऍडवाइस लावायचा होतो. आत्ता बोलून टाक, लगेच ऍडवाइस लावतो आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही ऍडवाइस शब्दाची सवय आहे तुम्हाला. ये चिकनी, जरा शांत घे ना. मध्ये मध्ये कशाला चोच मारतोय साला? थांब. कपाशीची गद्दी. अरे फुल बाबे तू एकदम रसराशीच आहे एकदम.
जरा शांत मध्ये बस येत आता या सांदेप चिरकट चल ना बोल ना कशा हे तुझं काय होत आहे रे ते त्याला आपला थांब ना कशाला बोलावलं ऍडवाइस लावायला बोललो त्याला बोलायचं नाही मी बोलतो दीदी हा. तुम्हाला सवड आहे का काय बोलला तुम्हाला सवड आहे का तुझ्या आईची सवड तुझ्या बापाची सवड नाही, 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 कोणाला बोलला बे नाही, नाही. सवड याच्यात तर ऐक नाही अहो तुमचाही गैरसमज होतोय हो. अहो सवड म्हणजे शुद्ध मराठीत म्हणालो मी. सवड म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे का. तर असा बोल ना टेम आहे का टेम बोल ना भाई टेम का बात आहे असला बोल ना तिला समजत नाही तिला मी बोलतो तर दीदी तुमच्याकडे टेम आहे का. आहे चल बोल पटपट पटपट हा तर हे जे महोदय आहेत कोण आहे हे जे सद्गृहस्थ आहेत कोण आहे ही जी व्यक्ती आहे अरे कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे हा नाही ते ऍक्च्युली तो बोलतो की नाही का आपण ये बंदा वो बंदी ती बंदा अच्छा. असला मला तर असा स्वच्छ लँग्वेज मध्ये बात कर ना तर हे जे बंदे आहेत हा. त्यांना तुमच्याशी सुसंवाद साधायचा आहे. बापरे, कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे काय नीट बोल ना भाई ऐका ना मी याच भाषेत जर ह्यांच्याशी बोलत राहिलो ना तर खूप वेळ जाईल आपला. त्यापेक्षा तुम्हाला जी भाषा येते ना त्यात संवाद साधा. मी मागून तुम्हाला मेंटेनन्स देतो द्यायची ना भाई सपोर्ट देतो. ऍक्च्युली नाही पहिला मला जबान दे काय? की मारकाट काय होणार नाही. अरे तू पहिला बोलताना भाई तर मग ऐक हा. खूप दिवसापासून आपला ना असं दिलमध्ये ना असा खलबल मासतो रे. असा तुला बघितला ना की माझा जज्बात असा एकदम बाहेर यायचा कोशिश करतो पण तो तिथल्या तिथे दबून जातो आतमध्ये. मेन बात बोल ना तेच आहे की मेन बात म्हणजे अरे बोल ना लावू का तुला आता हा तुला लव मारतो. काय बोलताय तुम्ही हे. अरे ती बघितलं ना माझा कॉन्फिडंटच गेला सगळा ती हा करून आली तर मी अरे, तुमचा घाबरलो. कॉन्फिडन्स गेला म्हणून मला या मृत्यूच्या दाढीत कशाला टाकताय. केवढी मोठी दाढ आहे ती. याला लग्न करायचंय तुझ्या बरोबर भाऊजाला. हे संदीप हा हा याला लव आलाय आपल्यावर हा असा बोलत होता तो. याला लव आलाय आपल्यावर हा याची काय चहा- हो, काय 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 इथं? एकदम भारी आहे रे एकदम चिकना माल काढलाय रे एकदम कुठून आणलाय बे याला ये केवढे चिकने तेरे को देख के दिल में लगी है बिरयानी पकने जाते के हनीमून को दुबई देखने नाही कसं आहे मुळात हनीमून ही जी संकल्पना आहे ना ती खूप तलम नाजूक मुलायम आणि रेशमी आहे हो. तुम्ही त्यात बिर्याणी घालताय मग त्यात हाडं आली मग लवंग आली ते दातात आल्यासारखं वाटतं ना. आईला कसला बोलतो रे एकदम भारी आहे रे हा कुठून आणला बे याला जे तुला आवडला काय तो बाई बाई आवडला ना आपल्याला म्हणजे तुला आवडलाय तो जे फिक्स बाई. झाला काय. एवढा चिकना माल कोण सोडेल बाई एक आवडला मिनिट मला आवडलं की नाही हे विचारा ना. अरे बाई सांग याला आपण कोण आहे बाई सांग अरे भाई तुला माहित नाही हिला ज्या ज्या लोकांनी प्रपोज केला ना त्यातला फक्त तूच उरलाय. त्याच्यामुळे इज्जत अली मध्ये समजला ना. ये संदीप हा माझी इच्छा आहे काय माझा जो होणारा नवरा आहे ना हा त्यांनी माझी मांग आहे ना त्याची रक्ताने भरला पाहिजे अच्छा तुझी मांग रक्ताने भरला पाहिजे त्याच्या. हा. हे बघा मी रक्त बघितलं की मला उलटी येते मला चक्कर येते मी भोवळ येऊन पडतो. मी अजिबात नाही कापणार बाबा. नाही नाही तुला तर आता द्यावा लागेल हातावर चिरा ते. ऐका ना तुम्ही द्या ना चिरा मला नाही नाही जमणार नाही ते. नाही दे तू दे. अहो, ऐका ना, तुम्ही द्या ना, तुम्ही अरे द्या ना. दे तू दे. अहो, तुम्ही द्या ना, तुम्ही अरे द्या दे ना. ना अरे ऐका ना. सोपाय रे हे बघ. ये संदीप तू माझी मांग भरली तुझ्या रक्तानं माझी मांग भरली हा मग भरला आपण तुझा मांग. म्हणजे तू आणि मी आता आय दीदी मी हेच तर तुम्हाला सांगत होतो. माझं तुमच्यावर प्रेम नाहीये या गृहस्थाचं तुमच्यावर प्रेम आहे. मला माझी बायको आहे मुलं आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी तुमच्यावर प्रेम का करू. मी फक्त यांना मदत करत होतो. संदीप तू आधी काय नाही बोलला यार मला मग अरे
किती वेळा तुला बोलायचा ट्राय केला. लहानपणापासून आपण तुझ्यावर दिल टाकते हे तुला माहित नाही का? जेव्हा तेव्हा तू दुसऱ्याच पोरांबरोबर खेळायची. पण आता मोठी झाली तर बोलायचं होता ना भाई. मग तेव्हा पण तुला लक्षात नाही आलं ना आपलं दिल आहे तुझ्यावर. तू कधी बघितलंच नाही आपल्याला. पण भाई आता तू माझी मांग भरली तर एक शायरी होऊन जाऊ दे ना भाई. आता बोलणार ना तुझ्यासाठी शायरी. उसने देखा ही नहीं कभी, अरे हाथ तो निकाल. उसने देखा ही नहीं कभी अपने हथेली पे, अरे उसमें देख तो सही अपनी भी तो लकीर है. भाई, संदीप. सर कॉंग्रॅच्युलेशन. क्या दीदी कॉंग्रॅच्युलेशन. या भाई काय काय झालं आता? काय झालं? आता माझा तुमच्या दोघांवर पण दिल आला. ये काय कन्फ्युज माइंड करते रे तू? हे नाही रे. अरे ही बेवफाई आहे. म्हणजे मी तुम्हा दोघांना पण बघितलं तर माझा दिल एकदम डालमडाल होऊन जाईल. अरे तू एखाद दगडावर पाय ठेव ना यार कुठल्या तरी. तू ठराव ना. मग कोणाला तरी एकाला जिंदा राहावं लागेल. या दगडाला मी करतो ना. हे बघा हे अत्यंत चुकीचं आहे. नाही 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 अहो, असं काय म्हणता? अहो, नाही, नाही, नाही. याला खोल रे. वा वा मस्त परफॉर्मन्स. प्रसादा मजा आली. कॉन्सेप्ट छान होती आणि एकाच मंचावरती एकाच वेळेला भाषेचा खेळ बघायला फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे अंकित ज्या पद्धतीने बोलत होता आणि वनिता आणि संदीप ज्या भाषेत बोलत होते त्या दोन भाषांचा खेळ आणि ऑब्व्हियसली त्या भाषांची जुगलबंदी रंजक झाली. खूप मजा आली. अंकित छान वाटलं तुला बघून. संदीप तुझी एनर्जी खरंच उत्तम आहे आणि वनिता फर्स्ट क्लास बेअरिंग होतं. मजा आली. एकाहून एक सरस झालेल्या या आठवड्यातल्या परफॉर्मन्सेस बद्दल आपल्या दर्दी हास्यरसिकांना काय वाटतं हे जाणून घेऊया आणि त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. मला नवीन नवीन कॉम्बिनेशन्सची खूप जास्त मजा येते. म्हणजे कोण कोणाबरोबर असणार आहे हे ह्याचा एक खूप ड्रामा असतो मनात आणि त्यांनी एक्साइटमेंट खूप वाढते. त्यामुळे मी खूप एन्जॉय करते. पण मला प्रेक्षकांना 3 गोष्टी सांगायच्या आहेत ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि ज्या आपण कधीच टाळू शकत नाही निदान पुढचे 6 महिने तरी. मास्क कंपल्सरी वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सतत हात धुवत राहा प्लीज. येस येस थँक्यू सो मच फॉर दिस. येस तर या विशेष टिप्पणीनंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आता आपली भेट होणार आहे उद्या आणि परवा. तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या फेवरेट जोड्या. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.